सम्यक क्रांतीचे अग्रदूत महाकारुणिक तथागत बुद्ध, विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध कबीर फुले आंबेडकरी विचाराला विनम्रपणे अभिवादन. सद्धम्माच्या पंचरंगी असा धम्मध्वज, सम्यक क्रांतीचे प्रतीक नील ध्वजाला अभिवादन. ज्यांनी ज्यांनी हाडाची काढ केली, रक्ताचे पाणी केलं, माणसाला माणूस म्हणून माणुसकीचं, व्यावहारिकतेचे आणि वैचारिकतेचे जीवन प्रदान केलं, त्या मार्गदर्शक तत्वांच्या मार्गदर्शनात्मक मूल्यांना स्मरण करून आज चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या औचित्य साधून वर्तमानातील विषमतेला मुठमाती देता यावी आणि सम्राट अशोकाच्या सार्वभौम अशा जम्बूद्वीपातील धम्ममय विचार क्रांतीला प्रबुद्ध भारताच्या रूपाने संस्कारित करून घेता यावं आणि या भावनेतून मागील अनेक वर्षापासून जनसामान्यामध्ये त्या भावना उजवता मागील अनेक दिवसापासून या भागात आज एक औचित्यमय, अविस्मरणीय आणि ऐतिहासिक असा कार्यक्रम आपणा सर्वांच्या सहभागातून वृद्धिंगत होत आहे, साकार होते आहे. तेव्हा सर्वप्रथम सम्राट अशोक जयंतीच्या आयोजनकर्त्यांचं आणि त्यामध्ये सहभाग देणाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, गौरव करतो. आणि आता उठ मानसा उठ ताता तू, तो जो भेदभावाच्या बेड्या गुलामगिरीची उकडून तेरडी फोडून टाकिया खोड्या, आता उठ मानसा उठ आता तू, तोड जातीच्या बेड्या. या भेदभावांच्या अकुशल आणि असंस्कारिक मान्यतांना तिलांजली देऊन आता समतेच्या, ममतेच्या आणि वैचारिकतेचा विचार माणसामध्ये रुजवून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला प्रबुद्ध भारत सुजलाम सुफलाम घडवायचा असेल तर आता बेकीची वाट खेचायची, आता एकीनं चालण्याचा निश्चय प्रत्येक अत्याचारित, अन्यायित आणि ज्यांची पिळवणूक होते त्या प्रत्येकाने जर स्वीकारला तर हा काळ येणाऱ्या विषमतेला नष्ट करण्यामध्ये समर्थ ठरू शकतो. आणि म्हणून आजच्या प्रसंगी आज या मंचासीन असणारे सर्व धर्माचे, विविध पंथाचे आणि विविधतेमध्ये विचरण करणाऱ्या समतेचा भाव मनात बाळगून आणि मानवता हेच परमोच्च धन, माणुसकीची रक्षा म्हणजेच जीवनाच्या अमूलाग असं कर्तव्य समजून मागील अनेक वर्षापासून रक्षकदादा जगदीशजी आणि अनेक लोकांच्या माध्यमातून जो प्रयत्न चाललेला आहे, या प्रयत्नाच्या माध्यमातून जी वाटचाल होते आहे आणि समतेचे, ममतेचे, मैत्रीचे आणि प्रेमाचे नाते जोडले जात आहे. कारण बुद्ध म्हणतात नाही वेळे न वेळानी समंती न कुदाचनं अवेळे न संमंती एस धम्मो सनातनो. जीवनामध्ये खरा धम्म तो आहे की जो वैरत्व, विरोधाभास, कटुता आणि ईर्ष्या, भय, शंका आणि गैरसमज, हेवे दावे आणि प्रतिस्पर्धिता, उच्च निष्ठा त्यागून मीपणा आणि माझेपणाला त्यागून जिथं समता, ममता, मैत्री, प्रेम आणि करुणा वृद्धिंगत होते, तो विचार विकसित करण्याची गरज आहे. आणि तीच खरी मानवता आहे, तोच खरा सद्धम्म आणि सत्संग आहे, तो सनातन विचार आहे. हा प्रत्येक आणि आपल्या मनात अंगीकारण्याची गरज आहे. वेळ झालेला आहे आणि या मंचावर मला वाटतं जवळजवळ 25 वर्षानंतर मी पहिल्यांदा आलेला आहे. समता समाजाची या भागात शाखा त्या काळामध्ये सुरू केली होती, तेव्हा पहिल्यांदा या मंचावर आलेलो होतो. आणि त्यानंतर
या भागात काम करत असताना आज पुन्हा सम्राट अशोकाच्या जयंतीचे औचित्य साधून जाती धर्माचे आणि पंथाचे भेदाभेद तोडून समतेच्या ममतेच्या आणि विचाराचा विचार घेऊन आज आम्ही पुन्हा या परिक्षेत्रामध्ये या दक्षिण नागपुराच्या भागामध्ये आपण जी काही परिवर्तनाची वाटचाल सम्राट अशोकांच्या जयंतीतून आपण जी निर्माण करण्याचा विचार करतो आहोत ही वाटचाल अधिक वृद्धिंगत व्हावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि यापुढे सुद्धा यापेक्षा मोठ्या प्रमाणात आहे की थेंब थेंब तळ साचे अनेक उपक्रम आम्ही जीवनामध्ये राबवले अनागायक धम्मपाल जयंती असो किंवा मग बाबू हरदास सेलेन असो किंवा रामजी सुभेदार असो किंवा रमाई असो या सर्व वाटचाली थोड्या थोड्या करता काही कुठल्याही प्रकारच्या अधिक गाजावाजा न करता लोकांच्या जनसामान्यांच्या भावनांमध्ये रुजवून त्या मोठ्या करण्याचा जो प्रयत्न केला यामध्ये सम्राट अशोकांचा विचार सुद्धा आजच्या वर्तमान विषम काळामध्ये देशामध्ये युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे मैत्री आणि करुणेची गरज आहे समता आणि बंधुत्वाची गरज आहे ही आपण येणाऱ्या काळात लोकांमध्ये बिंबवता यावी आणि यासाठी चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या या जयंतीचे औचित्य साधून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं ही वाटचाल या पुढे सुद्धा गतिमान व्हावी ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो.